ॲट द एंड मला वर्कआउट नंतर किंवा वर्कआउटच्या पहिले कार्डिओ म्हणजे रनिंग वॉकिंग करायला खूप आवडतं बिकॉज ऑफ द रिझन साकेत सेड. So this is the time to leave the gym. So अभी मेरा वर्कआउट इज कंप्लीट एंड अभी मैं घर पे जाने वाला हूँ बिकॉज सो मैं मेरे कॉलेज के लिए मूव कर पाऊँ. सो आता जिमवरून घरी, त्याच्यानंतर कॉलेज उरकून आणि सगळ्यात पहिले आता मेन काम जे आहे ते आहे क्रिएटिन घेणं. बिकॉज क्रिएटिन इज मोस्ट इम्पॉर्टंट सप्लिमेंट जे की मी डेली कन्झ्युम करतो, कारण ते एकच एक असं सप्लिमेंट आहे जे की मला चांगला रिझल्ट देऊ शकतो. अनलेस अँड अनटिल मी त्याच्यासोबत मॅक्सिमम लेवल ऑफ वॉटर कन्झ्युम नाही करत. पण ठीक आहे, जे आहे ते होईन. शेवटी एक प्रोसेस आहे, ब्युटिफुल प्रोसेस, अँड आय बिलीव्ह इन दिस ब्युटिफुल प्रोसेस. सो मी आता घरी आलो आहे. सो सगळ्यात पहिल्याला वाटी, त्याच्यामध्ये माय फेवरेट डिश मुसळी चॉकलेट झालं, जे की मला खूप आवडतं, चांगलं लागतं थोडं थोडं. त्याच्यामध्ये दूध आणि थोड्या वेळात त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. जेच मी चला ह्याच्यात सर्व करतो. पण गॅलरीची लाईटिंग इज वन ऑफ द बेस्ट लाईटिंग एव्हर, अँड वन ऑफ द मेन थिंग मला म्हणून की बिलकुल आवडत नाही, त्याच्यामुळे सगळे म्हणून त्याच्यातून काढून देतो. नो म्हणू काज आय हीट इज ऑल. सो तर हा आहे माझा क्रिएटिनचा मोनॅटेडवाला डबा MBचा, जो की मी घेतला होता लिटरली 500 रुपीज. येस ऑफकोर्स. आणि हा माझा लॅपटॉप ज्याच्यावर की मी बिलकुल पण कधी कधी कामं करत नाही. दिस इज माय वॉलपेपर. हा माझा फोन जो की मी याच्यावर आधी ब्लॉगिंग करत येस छोटा आयफोन. सो तर याच्यातून मी मिनिमम 1 चमचा म्हणजे 3 ग्राम, अरे खूप कमी आलं, 1 मिनिट. ओके. सो तर हा 3 ग्रामचा चम्मच ह्याच्यात मी सर्व करतोय. सो नाव इट्स टाइम टू मूव फॉर अ कॉलेज अँड दिस इज माय कॉलेज युनिफॉर्म. हा माझा कॉलेजचा युनिफॉर्म आहे, जो की मला बिलकुल पण आवडत नाही घालायला, पण काय करणार, नो एनी सोल्युशन फॉर दिस. हे आमची लिफ्टची वैशिष्ट्ये. लिफ्टची वैशिष्ट्य अशी आहे की आमची लिफ्ट खूप स्लो चलते. या दॅट इज द बिगेस्ट वैशिष्ट्य ऑफ आवर लिफ्ट. यस गाईज, असंच काहीतरी असू शकतं. सो ग्राउंड फ्लोअरवर आलो आहे. अँड देअर इज कॅमेरा. से हाय टू दॅट कॅमेरा. अँड दॅट्स इट. दिस माय बाईक. सो आय एम बॅक फ्रॉम माय कॉलेज. आता घरी चाललो आहे कॉलेजवरून. आज कॉलेज थोडं लवकरच सुटलं. सो तर मी माझ्या लिफ्टची वैशिष्ट्ये तुम्हाला मग अशीच सांगितली, जी की आमची लिफ्ट खूप स्लो चालती. ती काय प्रॉब्लेम नाही, पण ठीक आहे, लाईट गेल्यावर चालू तरी राहते. अँड सो हे आहे माझा आउटफिट विथ माय ॲस्थेटिक बॉडी, जी की अजून बनलेली नाही आहे, आणि मला माझ्या हाताच्या नसा पण दिसत नाही बिकॉज ऑफ माय हेअरी बॉडी. अँड येस, aesthetic is okay, but bulking is not. Bulking is also great, but I like aesthetic cuttings and that's all. And so आता मी घरी आलो, and
बघू आता काहीतरी